धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवा बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार नाही भिडभार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संता क्रिया दुसरे चरण संता क्रिया दुसरे चरण संता क्रिया आचार्य चक्रपादाने कथेता विस्तार चक्रपादाने कथेता जयांची केलिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो निया आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या होय होय वारकरी डोळा पहारे पंढरी किंवा करतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय। पार्वती महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतान की जय। विनायकं गुरुमनौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विनायकं गुरुम वन्दे भवबन्धविमुक्तये। कि प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी साष्टांगी आता दंडवत। कि शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे गुण आता या भूमंडळी। कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था। एक ही शंभु राजा था। विठ्ठला धर्माचे पाळण करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊणी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। नाही भिडभार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्तिज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथेतील 4092 अभंगापैकी 2076 नंबरचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातून निर्माण झालेल्या यच्चावत प्राणीमात्राला सनातन धर्मामध्ये जो जीव नरदेहाला प्राप्त झालाय त्याला सनातन धर्माचं तंतोतंत शास्त्राच्या प्रमाणानं शास्त्राला अपेक्षित असलेलं धर्माचं पालन कसं करायचं आहे त्या धर्माच्या पालनाची व्याख्या तुकाराम महाराज गत अभंगाचं रूपक करून यामध्ये करतायत। विठ्ठला अभंग तुकाराम महाराजांचा आहे। कीर्तन आणि कथा नामस्मरणाची गोडी लागावी याकरता संतांना घालून दिलेली शिकवण आहे। वारकरी संप्रदाय अशी ऊर्जावान विचार प्रणाली आहे। शब्दाकडे नीट लक्ष द्या। वारकरी संप्रदाय अशी एक ऊर्जावान विचार प्रणाली आहे ज्यामध्ये जर का खरं संतांच्या एका एका शब्दाचा अभंगाचा वचनाचा जर का आपण विचार केला तर जीवन बदलेल यात मध्ये तिळमात्र शंका नहीं है। और भगवान श्री कृष्ण अर्जुन को भी गीता में कहते हैं
कि जिस अध्यात्म से, जिस भक्ति से, जिस प्रेम से, जिस वैराग्य से जीवन में सात्विक बदलाव न आ रहा हो, वो अध्यात्म न हो करके अध्यात्म के खिलाफ की गई साजिश होती है प्यारे। कथा कीर्तन चालू आहे, काही बदलावच होत नसेल तर मग करून काय फायदा आहे। म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला से कळस, ज्ञानेश्वर महाराजापासून अगदी निळोबारायापर्यंत, शंकर स्वामी संत बहिणाई बाईपर्यंत आदी करून सगळ्या संतांना हे विचाराचं जे आहे हे भांडार आपल्यासाठी खुलं करून दिलंय। आपल्याला हा दुकानच खुला करून दिलाय। घातला दुकान देती आलिया सिदान, संत उदार उदार भरले अनंत भंडार, मागत्यासी पुरे धनी अनेकासी उरे, तुका म्हणे पोते देवे भरिलेनो हे रीते। 1427 अभंगाचा नंबर। 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडिक अभंग गाथा। खरे संतही कळायला हवे आहेत, खरे संतही कळायला हवे आहेत। नाही तर रोज आपण टीव्हीवर वगैरे जाऊन पाहतो, सकाळी जर का चॅनल लावलं एखादं बटन वगैरे चॅनलचं न्यूजचं पाहिलं बाबा, तर त्याच्यावर लागलेलं असतं काय, इस बाबा ने कर दिया बड़ा कांडा। अरे अरे उसने किया ना, हमने तो नहीं किया ना। एखाद्या बाबानं कांड केलं म्हणजे याचा अर्थ सगळे बदनाम झाले का? मध्यंतरी 2-4 मूर्ख आले होते, त्यांनी सगळ्यांना बदनाम केलं, त्यांना हाणून काढायचं ना, बाकीच्याला कशाला त्रास देता। ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढाविली, भांग भुरका हे साधन, पची पडे मध्यपान, तुका म्हणे अयसे किती, नरका गेले पुढे जाती। 1171 अभंगाचा नंबर। टिळा टोपी उंच दाबी, जगी मी एक गोसावी, अवघावर पंगसारा, पोटी विषयांचा थारा, मुद्रा लाविती कोरुडे मान भावयासी जणी, तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैसा। पण हे चरण त्याचं ते त्याचं आहे। 1170 अभंगाचा नंबर। असे डुप्लिकेट संतही त्याच्याबद्दल व्याख्या आधी करून संतांना केली, खरे संत आपल्याला कळायला पाहिजे म्हटले। संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदुदड, जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेरू, तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो। 818 अभंगाचा नंबर। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती, तुका म्हणे वस धेनवेचे तित्ती तैसे येती मज सांभाळीत। 2814 अभंगाचा नंबर। संताने सारिता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापी येली। 3200 अभंगाचा नंबर 3200। मी काही गाथाची कथा नाही करायला आलो। मला एक जण म्हटलं, महाराज तुम्ही तरुण गाथा मूर्ती आहे का काय? म्हटलं तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा भाऊ। 18 घंटे बसून अभ्यास करण्याची परंपरा महाराजांनी आम्हाला दिली आहे, साखरे महाराजांना, पण मी काही गाथ्याची कथा करायला आलो नाहीये। हा गाथा नीट वाचला, एक एक अभंग जर का घुसवला, त्याच्याकरता धर्माची शास्त्राला मान्य असलेली व्याख्या आपल्याला कळणं फार गरजेची आहे। त्या संबंधाने मी अभंग हा निवडला। आता अध्यात्मामध्ये जर का प्रवेश करायचा असेल तर डायरेक्ट अध्यात्मामध्ये प्रवेश होत नाही, अवघड आहे। लाचावले म्हणा लागली से गोडी ते जीवे ना सोडी, असे झाले म्हण आपलावित झालं पाहिजे, आनंदित झालं पाहिजे, याची गोडी लागली पाहिजे, याच्याशिवाय करमलं नाही पाहिजे। लोक म्हणले पाहिजे त्यो लय देव देव करतो त्याला येड लागलं, असं लोक म्हणले पाहिजे, तवा समजायचं आपलं काहीतरी खरं आहे। लोक म्हणले पाहिजे येड लागलं भाऊ, त्याला येड लागलं, त्याला देवाचं येड लागलं, असं जेव्हा लोक म्हणतील समजायचं, तेव्हा खऱ्या अर्थानं भक्ती सार्थक आहे। आणि नामस्मरण केलं पाहिजे। नामस्मरण करणं म्हणजेच धर्म आहे। तुकाराम महाराजांच्या परिभाषेमध्ये अभंगाचा जर का नीट विचार केला आपण, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमन, स्तम नमामिं हरिं परम। बारा 13 23 कोड आहे। कोणी सांगू शकेल का याचं उत्तर? बाबा कथा कीर्तन ऐकणारे लोक आहात आपण। 12 13 23 चला मी सांगतो। 12 13 23 म्हणजे मावल्यांनो श्रीमद भागवत, त्याच्यामधला स्कंद नंबर 12
अध्याय नंबर 13 आणि श्लोक नंबर 23. 12, 13, 23 अलग ध्यानात. आता 12, 13, 23 भागवताच्या 12व्या स्कंदातल्या 13व्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक आहे. नामतत्वानं युक्त असलेली व्याख्या याच्यामध्ये शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितलेली आहे. शुकाचार्याला राजा परीक्षितीनं प्रश्न विचारला होता की जगत का कल्याण कैसे हो सकता है. वर्याणे शते प्रश्न कृतो लोकहितं नृपः आत्मविद सम्मतं पुंसा श्रोतव्यादिषु यप्परः. 2, 1, 1 आता तरी सांगा कुठं. 2, 1, 1 स्कंद नंबर 2 अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 1 श्रीमद भागवत शुकवाच. धर्म किसे कहते हैं. धर्म म्हणजे काय ऐकू येते ना सर्वांना व्यवस्थित. मी नवीन आहे मला सांभाळून घ्या. धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे काय. मग तुमच्या भाषेमध्ये धर्म म्हणजे काय तुम्हाला वाटन तूच सांग ना. बाल बढ़ाना मसनजोगी नाही बरं का. तुम्हाला वाटन हे वृंदावन में मैं रहता हूँ तुम्ही म्हणून वृंदावनला राहून कीर्तन भी करतो. नाही पहिले आळंदीचा विद्यार्थी 4 वर्ष साखरे महाराजाकडे आणि मग 8 वर्षापासून वृंदावनला. ये हमारे उधर जो है ना ये ऐसा ये बाल बढ़ाते हैं कान में बालियां पहनते हैं हाथ में रक्षा सूत्र बांधते हैं. ये चमन गोटा चप्पी नहीं वो नवरत्न तेल लगा करके दूर से ही चमकता है चप्पी चमन गोटा आलंदी में. हमारे इधर नहीं. हमारे इधर लुंगी होता है कथा में. ये तो हमने वारकरी है इसलिए हमने ये धोती लगा ली है. समझ रहे हो ना बात को. मी कशा करता सांगतोय. धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे टप्पू टप्पू माळावरती घालणं का नाही. भस्म लावणे म्हणजे धर्म नाही. निव्वळ गंध लावणे म्हणजे धर्म नाही. देवाची भक्ती करणं दम्मानं करणं कोणाला पाहिल्यावर मोठ्यानं बोंबलणं म्हणजे भक्ती नाही. मी मनानं नाही सांगत आहे. करावी पूजा मनेची उत्तम लौकिकाचे काम काय आहे. अतिशया अंती लाभ किंवा घात तुका म्हणे ऐसे तुका म्हणे जेने राहे समाधान ऐसे ते भजन पार पावी. 46 अभंगाचा नंबर 46 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. भजनही असं असलं पाहिजे म्हटलं तर आत्मधून निघालेलं असलं पाहिजे. युक्ताहार न लगे अनिक साधने अल्प नारायणे दाखिवेले कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. 71 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. मग तुम्हाला काय वाटतं टोप्या घालणं कडक कपडे घालणं नादर असं नाही. हे ठीक आहे. हे बाह्य रंग आहे हे चांगलं पाहिजे. हे असे चिपडं चुपडं घेऊन बसले लोक म्हणते काय आहे का नाही. दात घास जरा पिवळे दात चमकले वास मारतं लोक खिसकून घेतात. चकाचक असणं थोडं गरजेचं आहे. पण भक्ती नीट लक्ष द्या. धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे निव्वळ भस्म किस्म नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. भस्म लावणं म्हणजे धर्म नाही. मानस तोके तनिये मान अयोमान गोश मानु अश्वेशुरी ऋष वीरान मानु रुद्र भामितो बधीर हविष्मित सदा मित्वा होमा इस्ति हस्ते भस्मं ग्रहित्वं जलमी शतम कृत्वा. भस्म गंध 1 लोटा जल बेल वगैरे हे ठीक आहे. पण खरंच महादेवाला भेटायचं आहे का. खरंच वाटतं महादेवानं फोन उचलाव का उग सखी चालली म्हणून मी बी जाते बाब्या चालला म्हणून मी बी जातो असं आहे का नाही. मग धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे काय तर ऐका. धर्म म्हणजे तुकाराम महाराज सांगतात या नरदेहाला येऊन संतांना शरण जाऊन पारंपरिक आणि अधिकारिक संतांच्या द्वारे अनुग्रह घेऊन अध्यात्मरूपी विवेकाला जागृत करून हा माथा संतांच्या चरणामध्ये टेकून जे तत्व आपल्यामधनं प्रकट होईल आणि त्याचा विस्तार होईल त्याला धर्म असं म्हणतात. विठ्ठल नाही तर मग तुकाराम महाराज म्हणले धर्म करणार लय पाहिले पण धर्म कोणाला करतो येळेवानी खडं. हे धर्म तो न कळे काय झाकी
काय झाकियेले डोळे जीव भ्रमले या कामे कयसे कळो येती वरमे विषयांचा माझ काही धरोणे दिलाज तुका म्हणे लांसी माया नाचविते कयसी 2156 अभंगाचा नंबर 4 चरण कैलासवासी बाबूराव देवडीकृत भंग गाथा माया नाचविते कैशी माया आपल्याला नाचवतोय म्हटले त्या मायेला जर का घालून द्यायचं असेल तर हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ हरी हरी तुम्ही तुम्ही म्हणारे सकळतेने माया जाळ तुटतील अनिक नका पडो तुम्ही गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागबण भावे तुळसी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळो वेळा तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पावविल 694 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कथा हरीच्या जागरणा जाता कारे नये मया कोठे पहासील तुटी आयुष्यवेचे फुकाट साठी ज्याची तुझ गुंती तो ते मोकलीना अंती 12 अभंगाचा नंबर हरी कथे ठाई विश्वास नाही ज्याचे ठाई त्याचे वाणी अमंगळ कान उंदराचे बीळ 3407 अभंगाचा नंबर 3407 हरीच्या जागरणा हरी कथेची आवडी देवा करितो सेवा दासाची मनोनी मा फिरे मागे मागे घरटे जागे घालीत असे निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे 1850 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची बाबूराव देवडीकृत अभंग गाथा अनेक प्रमाण मी सांगतोय कशा करता एक लक्षात आलंय का ही भक्ती जी आहे ना आवर सबकॉन्शियस माइंड डायरेक्टली कनेक्टेड टू द गॉड बट then we are trying to remember to the Lordest God from here each and every time. विवेकानंद was said that. स्वामी विवेकानंद म्हणाले बरं का शिकलेले कोणी पोरं वगैरे मला दिसताय तिथे म्हणून एक शब्द निघून गेला हे अंतर्मन भगवंताला जोडल्या जाऊ शकतं पण कधी तो धर्म जर का भगवंताला मान्य असेल आणि लागू असेल कारण की तुम्ही जो धर्म करतायत तो आपल्याला मान्य असून फायदा नाही ना तो देवाला मान्य असला पाहिजे ना कारण धर्माची मूर्ती धर्माची ती मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्म पासोनी दुस्तरा 13 अभंगाचा नंबर 13 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा ते देवाच्या हातात आहे तुम्ही नाही मी लई मोठा बाबा आहे मी ज्ञानेश्वरी वाचितो अरे पण ते देवाला मान्य असलं पाहिजे ना असं नाही जमणार ना मग त्याला काय करता मी अभि 80% गाथा पाठ केला पण देवाला आहे का नाही मान्य समाजाला ते कळायला पाहिजे ना आपल्याला हे कळण्याकरता कोणता धर्म आहे आणि मग तुकाराम महाराज म्हणतात त्या धर्माचा उपदेश करण्याकरता त्या धर्माची व्याख्या करण्याकरता त्या धर्माचा विस्तार करण्याकरता अनेक संत आदी करून मीही त्या शृंखलेमध्ये आहे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे आणि आम्ही आमचा उद्देश काय आहे धर्माचे पालन आणि करणे पाखंड खंडन आता इथपर्यंत आपण आलो धर्माचे पालन सगळेजण सांगतात तर आपणही करतोय कीर्तन करतोय म्हणजे धर्माचं पाळनच आहे हे महाराज मृदंग वाजवतो धर्माचं पाळनच आहे माईक सिस्टमवाले माईकची चांगली ऑपरेटिंग करताय धर्माचं पाळनच आहे तुम्ही बसून कीर्तन ऐकता ते धर्माचं पाळनच आहे त्यातली तर आमची मजा पण आहे पेमेंट पण देतात आम्हाला म्हणजे फुकटही नाही म्हणजे चांगलंच आहे धर्माचं पालन पण आहे हां म्हणजे सगळं चांगलंच आहे बा पण याच्याही पुढे जाऊन सांगतो
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पैसे घ्यायला दोष नाही, पैसे घ्यायला हरकत नाही, पण कोणता धर्म तुकाराम महाराजाला अपेक्षित आहे जिथं पाखंडाचं खंडन आहे. तो धर्म होत असताना, धर्म वृद्धिभूत होत असताना, धर्म वाढत असताना किंवा धर्माचं अवगाहन अनुसारण अवलोकन होत असताना तिथे बिलकुल पाप शिल्लक राहणार नाही, दोष राहणार नाही, म्हणजेच पाखंड राहणार नाही. जिथे पाखंडाचं खंडन झालेलं असेल, पाखंड म्हणजे बिलकुल पाप आतमध्ये सुद्धा घुसणार नाही, अशा पद्धतीचं वातावरण किंवा अशा पद्धतीची स्थिती किंवा परिस्थिती जर का असेल तर तेच खऱ्या अर्थानं धर्माचं पालन आहे. विठ्ठला आणि मग त्या धर्माचं पालन करायचं तुम्ही म्हणाल काय करायचं मग? त्या धर्माचं पालन करण्याकरता श्रीमद भागवतामध्ये त्याचे 30 लक्षणं सांगितली आहेत. किती? धर्माचे 30 लक्षणं आहे. हे शुकाचार्यानं राजा परीक्षितीला सांगितलं आहे आणि देवर्षी नारदानं पाची पांडवाला विशिष्ट रूपानं युधिष्ठिराला सांगितलंय. 7व्या स्कंदामध्ये प्रल्हादाची कथा झाल्यानंतर अध्याय नंबर 11, 12, 13, 14 आणि 15 आहेत. याला करुण पंचाध्यायी असं म्हटलंय. 11, 12, 13, 14 मध्ये ब्राह्मण लोकांनी काय करावं, क्षत्रियांनी काय करावं, मारवाड्यांनी काय करावं, इतर लोकांनी काय करावं, पित्रांच्या ऋणातनं कसं उत्तीर्ण व्हावं याची विस्तारित अशी व्याख्या केली आहे. आणि मग हे धर्म आपण करतोय हा देवाला मान्य आहे का नाही हे देवर्षी नारद पांडवाला सांगत असताना सांगतायत 7, 11, 7 कोड. श्लोक नंबर 7, 11, 7, स्कंद नंबर 7, अध्याय नंबर 11 आणि श्लोक नंबर 7. याला म्हणतात 7, 11, 7. धर्म मूलम हि भगवान सर्व वेदमयो हरिः स्मृतं च तदविदं राजन् नैनम चाचमा प्रसिद्धती. नारद सांगतात युधिष्ठिराला की धर्माचं मूळच भगवंत आहे, भगवंतापासून धर्म चालू होत आहे. आणि त्या भगवंताला जो माणूस धर्मावर चालतो ना त्या माणसाकडनं 30 लक्षणं अपेक्षित आहे. आणि आता मी ती व्याख्या सांगतोय. धर्माचे 30 लक्षणं आहे. या 30 लक्षणामध्ये जर का तुम्ही आम्ही बसत असलो तर तुम्हाला आम्हाला खरा धर्म कळाला असं भागवतकार सांगतात बरं का. ऐका आता 30 लक्षण धर्माचे. सत्य 1, सत्य 1, दया 2, तपश्चर्या 3, पावित्र्य 4, सहनशीलता 5, योग्यायोग्य विचार 6, मनाचा संयम 7, इंद्रियांचा निग्रह 8, अहिंसा 9, ब्रह्मचर्य 10, त्याग 11, स्वाध्याय 12, सरळपणा 13, संतोष 14, समदर्शित्व 15, महात्म्यांची सेवा 16, संसारिक क्रियापासून हळूहळू निवृत्ती 17, मनुष्याने अभिमानपूर्वक केलेल्या कर्माचे उलटेच फळ मिळते असा विचार करणे 18, मौन 19, आत्मचिंतन 20, प्राण्यांना त्यांच्या अधिकारानुसार अन्नाचं वाटप करणे 21, प्राण्यांमध्ये विशेष रूपाने मनुष्यामध्ये आपला आत्मा आणि इष्टदेवताचं दर्शन करणे असा भाव असणे 22, संतांचे परमाश्रय भगवान श्रीकृष्णाच्या चरणाचं चिंतन आणि कथेंचं श्रवण करणे 23, भगवान श्रीकृष्णाचं कीर्तन ऐकणे 24, भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करणे 25, भगवान श्रीकृष्णाची सेवा करणे 26, भगवान श्रीकृष्णाला पूजा करणे 27, नमस्कार करणे 28, सख्यानी दास्य 29 आणि आत्मसमर्पण 30. मनानं नाही सांगत आहे. चिल्लर टाळ्या वाजवू नका. नायगा भानकरचं कीर्तन आहे, चांगले वाजवलं तर मलाही वाटेल मी थोडा मेळात आहे म्हणून वाजवायचं. हां ठीक आहे. हे 30 लक्षण आहे. अरे बाप, हे 30 आता किती किती आहे? जस्ट थिंक अबाउट इट. आता चेक करा बरं कोणाकोणामध्ये किती किती लक्षणे याच्यात बसतात. सत्य आणि कभा, दया, दया आणि आपण सत्य, दया आणि तपश्चर्या एकच माळ करायची. तर श्रीराम जय राम जय राम. बाब्या तो ह्या माळेला चाय टाकायला सांग रे. डबल रोटी आण रे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम जय भाई. कपडे आण. श्रीराम जय. तपश्चर्या, पावित्र्य, पावित्र्य. बाथरूमला गेल्यानंतर सुद्धा आंघोळ करून आम्ही कीर्तनाला उभा राहतो. काही काही लोक तसंच श्रीराम जय राम जय जय राम. अरे पावित्र्य, सहनशीलता, योग्यायोग. अरे काय आहे ही? अशी अद्भुत धर्माची व्याख्या आहे. हे अवघडच वाटतंय जरा. तुम्ही म्हणता महाराज धर्माचं पालन हे लयच अवघड दिसतंय. तुकाराम महाराज म्हणतात काळजी करू नका. हा जो धर्म भागवतामध्ये सांगितलाय हा धर्म वेद प्रतिपादित आहे.
हा जो धर्म आहे म्हटले हा वेद प्रतिपादित आहे, हा धर्म तुम्हाला आम्हाला पेलणारा नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात एक काम करा, सत्य बोला, फक्त दया असू द्या आणि मनानच तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. या 30 लक्षणाने युक्त असलेला धर्म जरी तुम्हाला करता येत नसला, पण तुम्ही नरदेहाला येऊन जर का भगवंताचं नामस्मरण केलं आणि प्रत्येक क्षणाक्षणाला अंतिम श्वासापर्यंत श्वासाश्वासामध्ये भगवंताच्या नामाचा जप करत राहिलात, तर माझ्या दृष्टीमध्ये तोच धर्म आहे. त्याच धर्माचं पालन करण्याकरता आम्ही अवतीर्ण झालो आहोत. तुम्ही जर का भगवंताचं नाम घेत राहिलात की त्या भगवंताच्या नामाचं बीज वाढेल. भगवत नामाचं बीज वाढलं तर पापरूपी बीज जळून जाईल. याच धर्माचं पालन आम्हाला करायचं आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. त्या 30 लक्षणांना युक्त असलेल्या धर्माचं जर का पालन केलं तर फारच चांगलं आहे म्हटले, पण नाही केलं तर फक्त देवाचं नाव घ्या म्हटले. नाम गोड पुरे कोड सकळही रसना येरा रसा बिटे घेता घोट अधिक हे. 1788 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होणे दिसीन आडघाली सुदर्शन. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विगणे, तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. 2266 अभंगाचा नंबर. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत, तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. 90 बाबा अभंगाचा नंबर. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, करता स्वामी सवेवाद अधिक आनंद. 304 बाबा अभंगाचा नंबर. अनेक प्रमाणानं नाम तत्वानं युक्त असलेली तुकाराम महाराजांची गाथा. नाहीतर मग ज्याची भक्ती थोडी पूर्ण विषयाची गोडी. काय म्हटले? ज्याची भक्ती थोडी पूर्ण विषयाची गोडी, तो नरची नवे पाही खरं जाणावा तो देही. तुकाराम महाराज म्हणाले ज्याची भक्ती थोडी पण भक्तीमध्ये सुद्धा विषयाची गोडी ज्याला आहे की मी कवा घरी जाईन, कवा झुरका मारण, कवा चहा घेईन, म्हणजे ॲज यू विश, जे जे काही तुम्हाला इंटरेस्ट ज्याच्यामध्ये म्हणजे भक्तीही करायची. एक जण मला म्हणला मी भजन करतो, म्हणलं काय म्हणतो, म्हणले बागी श्रीराग म्हणतो. म्हणलं म्हण सोन्नीचा गामा धामा गामा धामा गामा गाण्याचा. म्हणलं चांगले आला म्हणतो राव, तुम्हाला सुद्धा येत नाही म्हणलं एवढे टॉप. आणि नंतर मग गरमी व्हायला लागली, शर्ट काढून बसला, लायसनच नाही गळ्यामध्ये. म्हणलं हा नाही, म्हणले महाराज कसं आहे, मी भजन बी करतो आणि कधी मध्ये एसी ओसी मॅकडॉल विस्की रम ब्रँडी बी आणतो. याला तुकाराम महाराज म्हणाले ज्याची भक्ती थोडी, टाइमपास भक्ती म्हणा हवं तर याला, ज्याची भक्ती थोडी पूर्ण विषयाची गोडी, तो नरची नवे पाही खरं जाणावा तो देही. म्हणजे आहे दिसायला माणूस पण काढावंच आहे म्हटले तो, असं तुकाराम महाराजाला म्हणायचं.
नाही तरी काय थोडी नाही नाही तरी काय थोडी नाही श्वान शुकरे बापुडी श्वान शुकरे बापुडी श्वान शुकरे बापुडी श्वान शुकरे बापुडी नाही नाही तरी काय नाही नाही तरी काय वा यथार्थ प्रमाण आहे तो करायचं नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी ते तसं आहेच ना. काकड्यामध्ये सकाळी आपण पांगुळ झालो देवा हे जे प्रमाण म्हणतो म्हणून दाखवायला वेळ नाही, वेळेचा अभाव आहे. कीर्तनाची एक मर्यादा आहे. ते कितीही आवडलं गोडही लागलं तरी खाऊ नाही. गुलाबजामुन जरी जास्ती आवडले खाऊ नये, पोट जाम होतं, मूळव्याध होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे त्याला एक लिमिटेशन्स आहेत. काही असो म्हणून मर्यादेमध्ये सगळं काम हे असलं पाहिजे तंतोतंत. प्रल्हाद स्थालधारी तरलगतितया चौधवक कांशधारी विनाधारी सुरर्षिर स्वर कुशलतया राग कर्तार्जुनो अभूत इंद्रोवादिनी मृदंगम जय जय सुकुरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भावो भक्ता सरसरचनिया व्यासपुत्रो बहुव ननर्त मध्य त्रिकमेव तत्रम भक्त्यादिकानां नटवस्तु तेजसाम अलौकिकम कीर्तनमेत दीक्षम हरिहि प्रसन्नोपि वचनो ब्रवीत तत्. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86. श्लोक नंबर 86 अध्याय नंबर 6 श्रीमद भागवत महात्म्य. कीर्तन करणारा शुकाचार्य आहे. मृदंग वाजवणारे 33 कोटी देवाचे राजा इंद्र आहेत. इंद्र तुमचा जनक आहे. तुमचा पहिला माणूस इंद्र आहे. आमचा पहिला माणूस शुकाचार्य आहे कीर्तनाचा. शुकाचार्य कपडे घालत नव्हते पूर्ण नगडे, पण आता कपडे घालणं गरजेचं आहे कीर्तन करायला. पूर्ण तसं दिगंबरात लोक म्हणते बोरण्या गाडीत टाकून. ठीक आहे चला. शुकाचार्याची पूर्ण दिगंबर अवस्था आहे. मृदंगाचार्य इंद्र आहेत. हे गायन करणारे आलाप ताने हाणणारे जे आहेत ना सगळे खतरनाक एकदम. आपल्या हृदयाचा ठाव घेणारा अर्जुन. अर्जुन सुभद्रेचे पती कृष्णाचे मेहुणे आहात तुम्ही. टाळ वाजवणारे प्रल्हाद आहात. नारदीय कीर्तन असेल तर झांज वाजवणारे उद्धव आहेत. विणा घेणारे देवर्षी नारद आहेत. आणि ज्ञानोबा तुकाराम बंदास तुकारामवर पावल्या खेळणारे भक्ती ज्ञान वैराग्य आहेत. अशी कीर्तनाची प्रणाली आहे. अशी दिव्य परंपरा कीर्तनाची आहे. आणि या दिव्य परंपरेवर आपण नको नको ते करो. एक परिपत्र काढलं. नाचायला सांगितलंय कीर्तनामध्ये. नाचायला नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. कीर्तन चांग होय अंग हरिरूप 906 अभंगाचा नंबर 906. कीर्तन सांग होय अंग हरिरूप. नाचायला सांगितलं ज्ञानोबा तुकाराम पावल्या खेळायला सांगितलं. धांगड धिंगा नाही करायचं. हे करतायत म्हणून करून दाखवलं बरं का. हसण्या करता नाही नाही ना. तुम्हाला वाटत म्हणजे मी नाही करत हे असं करायला लागले लोक याचं पोस्ट मारत म्हणून करून दाखवलं बाबा. विठ्ठल विठ्ठल. 30 लक्षणांना युक्त असलेला धर्म जर का केला तर चांगलंच आहे. ते खऱ्या दृष्टीनं धर्माचं पालन ठरेल. पण ते जर का नसेल येत तर कमीत कमी माणसानं अशा पुरुषार्थ करावा म्हटले. ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये जी भ्रांत निर्माण झाली होती त्या भ्रांतीचं निवारण करण्याकरता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतायत. पाहता तुझेणी पाडे दिसे त्रैलोक्य ही थोकडे ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 2 ओबी नंबर 11. अध्याय नंबर 2 ओबी नंबर 11 ज्ञानेश्वरी. तुझा पुरुषार्थ असा आहे तू घाबरतो का. युद्धभूमीवर बाप जरी समोर उभा ठाकला तरी त्याला मारलं तर दोष नाही आहे. आणि धर्म करण्याकरता सुद्धा पुरुषार्थ पाहिजे. असे पळपुटे माणसं चालत नाही, भेकड माणसं चालत नाही.
आता धर्माचा विचार करताना जर का खरा धर्म जाणला तुम्ही, हे 30 तर जाऊ दे तिकडं, पण खऱ्या धर्माचा जर का विचार केला, आपण एक असं धरू की 100% लोक आहे की नाही, म्हणजे सगळीकडे भारतात या 100% लोकांमध्ये 50% लोकच धर्माला मानतात. नीट आहे का? 50% लोकच धर्माला मानतात, 25% लोक धर्माला अजिबातच मानित नाही, आणि 25% लोक विशिष्ट धर्माचं पालन करतात. काय म्हटलं मी? 25% जे लोक आहे का ते विशिष्ट धर्माचं पालन करतात. ते मी पुढे व्याख्या करतो. 25% अजिबातच देवाला मानित नाही, आणि 50% मानतात, पण ते बी टाइमपास प्लेअर आहे. टाइमपास म्हणजे कसं, म्हणजे लक्षात आलं का? दिवाळी असली तरच गंध लावणार, दसरा असला तरच गंध लावणार, नरक चतुर्दशीला ते घरच्या मावल्या उठणं गिटणं लावून त्याला चोरीनार गंध लावणार, आणि दिवे गिवे करणार, कणकेश त्यांना ववाळणार, बाथरूममध्ये घेऊन जाणार, त्यांच्या डोक्याला शॅम्पू लावून देणार, अर्धी आंघोळ झाली पुन्हा पायाला खोबरं लाविणार, आणि पुन्हा म्हणजे तवाच लावणार ते गंध, एरवी लावणार नाही, म्हणजे टाइमपास प्लेअर. इथालचं नाही सांगत ना, खरं स्थिती सांगतो, टाइमपास प्लेअर. रोजच्या रोज आई वडिलाचं दर्शन घ्या, गुरुचं दर्शन घ्या, देवाचं दर्शन घ्या. एक जण म्हणला, मैं माँ बाप के पैर नहीं छूंगा. मैंने बोला फिर किसके छुएगा? बायको के छूंगा. म्हणजे असे 50% जे आहेत लोक, हे अशा धर्माचं पालन करणारे आहे. 25% अजिबात मानत नाही, आणि 25% विशिष्ट धर्माचं पालन करतात. आता विशिष्ट धर्म म्हणजे काय? चला करू सुरुवात. सकाळपासूनच सुरुवात होते. ब्राह्म मुहूर्ते साया निद्रा पुण्यक्षयकारिणी ताम करोति दिजो मोहाद पाद कृच्छेण शुद्धती. सकाळी 4लाच उठायचं, 6च्या नंतर झोपायचं नाही, आंघोळ करायची, नित्य नियम करायचा. त्याचा बी लय मोठा नियम आहे. सकाळी जायचं डब्बा घेऊन. आता तर बाथरूम आले, सकाळी गेले म्हणले सकाळी बाबा तर उत्तरेकडे तोंड करून बसायचं, आणि संध्याकाळी गेले तर कशाला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं. मग आता 2-2 बाथरूम बांधित या. म्हणजे विशिष्ट धर्म पालन करणारे लोक आहे. बाथरूम नसायचे, वल्या गावतावर बसायचं नाही. गुरुचरित्रात सांगितलं आहे, कोरड्या गावतावर बसायचं. बाहेरून आले का, लग्न करून आले की 4-4 वेळेस पाय धुवायचे, 4-4 वेळेस गुळणा करायचा. करीतो का आपण? करीतो का? याच्याहून आले म्हणले, याच्याहून परसागडाहून तर 8 वेळेस पाय धुवायचे आणि 8 वेळेस गुळणा करायचा. हे विशिष्ट धर्म आहे. ग ग ग ग ग ग धर्माचे पाळन आणि पाखंड खंडन आणि कभा, एवढं डेंजर सांगूच नका महाराज. भंग अलग लक्षात. जो माणूस लग्बीहून आल्यानंतर 4-4 वेळेस पाय धुत नाही, 4-4 वेळेस गुळणा करत नाही, त्याला 3 दिवस प्रायश्चित्त, ते पाप सांगितलंय. त्या पापाचं प्रायश्चित्त 3 दिवस मुकाच पडायचं. कीप पेशन्स म्हणजे शांतीला धरायचं. एक जण म्हणला, माझ्याकडे आला म्हणे, महाराज कुठे? म्हणलं काय शांती? म्हणलं काय शांती? तुम्ही नाही म्हणले? म्हणले आता शांतीला धरा. अरे म्हणलं येड्या, शांताबाई नाही, कीप पेशन्स. शांतीला धर म्हणजे शांती पडते नाही. सुख ये राव घ्यायची दुःख 289 अभंग नंबर. शांत बसून राह जरा, असा त्याचा अर्थ होतो. 3 दिवस मौन राहायला सांगितलंय. गायत्री मंत्राचा 1200 जप करायला सांगितलंय. आणि जर का बाथरूमहून आल्यावर 8-8 वेळेस पाय धुतले नाही आणि गुळणा केला नाही तर 6 दिवस प्रायश्चित्त घ्यायला सांगितलंय. तुम्हाला माहिती आहे, लग्बीहून आल्यानंतर पाय नाही धुतले फार मोठा दोष आहे. इंद्रानं दितीचं ब्रह्मचित्र पाहिलं होतं. इंद्राला सावत्राई आहे दिती इंद्राची. तिच्या पोटामध्ये वाढणार पोरं इंद्राला मारून टाकायचे, पण इंद्राला आतमध्ये घुसता येईना का? ती धर्माचं पालन करणारी होती. आणि जो धर्माचं खरं पालन करतो ना, शास्त्राला अपेक्षित असणार, कोई माई का लाल उसका बाल बाका नाही कर सकता. इंद्र 2 महिने तिची सेवा करत राहिला. इंद्राला तिच्या उदरात घुसताच येईना. ती एवढी मोठी धार्मिक होती. पण एक दिवस नेमकं तिच्याकडून चुकी झाली. ती रात्री लग्बीला उठली. इंद्राची सावत्राई दिती, भागवतातली कथा आहे. आणि रात्री लग्बीला उठून ती लग्बीला गेली, आणि झोपेच्या तारेमध्ये तिनं काय केलं, झोपेतच लग्बीला ती गेली आणि आली वापस लघुशंका करून, तर पाय धुवायचं विसरली आणि गुळणा करायचं विसरली. इंद्राला लगेच क्लिक झालं, हे हिचा अधर्म झाला. म्हणजे एवढा मोठा अधर्म आहे. नीट आहे मी काय सांगतोय ते. 2 महिन्यापासून इंद्राला तिच्या उदरात घुसता येईना का? ती एवढी पवित्र आहे. पवित्र धर्माचं एक लक्षण आहे. आणि मग एकदा लग्बी करून आल्यावर तिनं पाय नाही धुतले, तिला गुळणा करता नाही आला, तर इंद्रानं सूक्ष्म रूपानं त्या सावत्राईच्या उदरामध्ये प्रवेश केला. आणि उदरामध्ये प्रवेश करून हातामध्ये वज्र नावाचं शस्त्र घेतलं आणि दितीच्या गर्भाचे 7 तुकडे करून टाकले. तरी ते पोरग मेलं नाही. 7 पोराचे त्यानं आणखीन 7 तुकडे केले. 7 49 ते मरुदगण झाले. नंतर इंद्राला श्राप दिला. हे अधर्मानं होतं म्हटले. पुन्हा काय सांगितलं, जेवताना एक काम करा म्हणले, शर्ट घालून बसू नका, म्हणजे बनेनवर बसा, खाली बसू नका. खाली कभा बसते जेवायला फरशीवर. जेव्हा कोणी मेलेला असतं तेव्हा सुतकातच फक्त. एरवी जर का खाली बसले समजाय सुतक आहे,
एरवीसारखं गण नाही लाविलं तर समजायचं सुतक आहे. जेवताना उठायचं नाही, मोबाईल घ्यायचा नाही, टीव्ही पाहताना जेवण करायचं नाही, जेवताना ताट हालायचं नाही. ती आपल्याला लई सवय लागली. ते इंग्रजानं येड करून टाकीला आपल्याला. बुटा सगड तेच बुटा घालून आपण संडासमध्ये बी बाथरूममध्ये बी आणि तेच बुटा घालून गुलाबजामुन द्या ना आणि मठ्ठा द्या ना लग्नामध्ये. यार काय आहे हा? इट्स अन रिअल फॅक्ट टू यू नो. जेवायला मांडी घालून बसायला सांगितलंय, जेवायचं ताट हलवायचं नाही, मावल्यानं वाढायचं माणसायला आणि लागलं तर तुम्ही मॅडमला वाढा तुमचं जेवण झालं. पण ते ताटा हालाहाली करू नका. एवढा विशिष्ट मोठा धर्म आहे, याचं सगळ्याचं पालन करतोय आम्ही. काही परंपरा याचं पालन करतात. मोस्ट डेंजरस टू यू नो. अतिशय डेंजर धर्म आहे, आपल्याला माहिती नाही. दांतों के नीचे से पैरों के नीचे से जमीन खिसक जाएगी और दांतों के नीचे उंगली चबाते रह जाओगे. आगे की व्याख्या सुनी ना आपने. आता किती जण इमानदारीने सांगा बरं. आता कळालं ठीक आहे. कधीच खाली फरशीवर जेवायला बसायचं नाही, काहीतरी टाकूनच बसायचं. जेवताना अजिबात उठायचं नाही. एकदा जेवताना उठलं की मग पुन्हा जेवण करायचं नाही, असा नियम आहे काही काही लोकांचा. आणि ह्यो धर्म आपल्याला कभा कळणार. अवघड आहे. जेवताना काही काही सवय असते, स्टँडर्ड जेवतात काही काही लोक. हे असं गुरुचरित्रात सांगितलं. ही करंगळी सोडून जो जेवण करतो ना, ही करंगळी सोडून जो जेवण करतो ना, त्याला कुत्र खाल्ल्यास दोष लागतो. ब्रह्महत्येचा दोष आहे. हे आपल्याला कळायला पाहिजे. कोण सांगणार आहे? काही केलं असं स्टँडर्ड. म्हणलं काय स्टँडर्ड आहे. म्हणलं काय याचं स्टँडर्ड? कुत्र खातो का काय? ते म्हणून कशात गुण? त्याला दाखवलं गुरुचरित्र गुण. नर बाबा, हे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. जाऊ द्या, ह्या गोष्टी आपल्या डोक्यात नाही घुसणार. मग कमीत कमी नाम जपयज्ञ तो परम बाधून सके स्नानादि कर्म. नामे पावन धर्म, धर्म नामे परब्रह्म वेदार्थ. अध्याय नंबर 10 ओवी नंबर 233 ज्ञानेश्वरी. बाबा कमीत कमी नाव तरी घ्या म्हटले देवाचं. देवाचं नाव घेणं हाच माझ्या दृष्टीनं धर्म आहे. धर्माचे पालन. तुम्ही जर का देवाचं नाव घेतलं आणि दुसऱ्यालाही घ्यायला लावलं, नामाचं बीज जर का वाढवलं, तर त्या नाम बीजामुळे पाप बीज जळून जाईल, पापाचा कणही शिल्लक राहणार नाही आणि आमचा हेतू साध्य होईल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि आम्हाला काय करायचे म्हटले? हेच काम. आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. देवाच्या नावाचा प्रचार आणि प्रसार करणे हेच काम आम्हाला करायचं. देवाच्या नावाचा प्रचार प्रसार सर्वदूर झाला, सर्व लोक भक्तिमय झाले, प्रेममय झाले, ज्ञानमय झाले, तर खऱ्या अर्थानं तेच धर्माचं पालन ठरेल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि मला वाटतं आता खऱ्या दृष्टीने ते वाढलंय. 22 तारखेला मोठा जल्लोष, बहुप्रतीक्षित 1528 पासूनचं रामललाचं मंदिर ते संपन्न झालं. रामाचं मंदिर लवकर का होत नव्हतं माहिती का? रामाचं मंदिर निर्माण करण्याकरता जे राम मंदिर निर्माण करणारे आहे ना, त्यांनाही रामाच्या गुणानं युक्त पाहिजे होतं. आणि ते लोक भेटण्यासाठी खूप दिवस लागले भगवत कृपेनं. कारण राम म्हणजे एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम, चारित्र्य संपन्न, सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजा रामचंद्र आहेत. आता रामाचाही जर का विचार केला, मी काही रामकथा करायला नाही आलो इथे, पण भगवान रामामध्ये सुद्धा 43 गुण होते. 43 किती? 43. त्याच्यातला एक जरी आपण उचलला तर आपण राम होऊ शकतो. सत्य 1, सौहार्द 2,
दया 3, क्षमा 4, मार्दव 5, धैर्य 6, शौर्य 7, गंभीर्य 8, शस्त्रास्त्राचं ज्ञान 9, पराक्रम 10, निर्भयता 11, विनय 12, शांती 13, सहनशीलता 14, उपरती 15, संयम 16, निष्पृहता 17, राजनीतिज्ञता 18, तेज 19, प्रेम 20, त्याग 21, मर्यादा पालन 22, एक पत्नी व्रत 23, प्रजारंजकता 24, ब्राह्मण भक्ती 25, मातृभक्ती 26, पितृभक्ती 27, गुरुभक्ती 28, बंधु प्रेम 29, मैत्री 30, शरणागत वत्सलता 31, सरलता 32, व्यवहार कुशलता 33, प्रतिज्ञा पालन 34, सज्जनांचे रक्षण 35, दुष्टांचे निर्दालन 36, निर्वैरता 37, लोकप्रियता 38, अपिशूणता 39, बहुज्ञता 40, धर्मज्ञता 40, धर्मपरायणता 42 आणि पावित्र्य 43. ग ग ग ग ग ग एवढे गुण रामामध्ये आणि आपण आणि का भा 43 बाप. ते धर्माचे लक्षण 30, हे इकडं 43. असं खूप हे असं नाही, ते कथा ठेवावं लागते बाबा आमची. हे आता 2 घंट्यात काय सांगणार आहे मला भलतं. मी जास्ती कीर्तन करत नाही, कथाच असतात आपल्या, ब्रँड कथा. अरे टेन्शन येतं, काय सांगावं, कोणत्या व्याख्या सांगावं, त्याला ताणच ना, किती व्याख्या करावं याची. मला तर असं वाटतं गण 4 वाजेपर्यंत करावं, नाही तर तुम्हाला मग तुम्ही म्हणता मी येडं झालो, एक तर कमी सांगितलं तरी तुम्ही म्हणता काही येत नाही, असं व्हायचं ना ते. कीर्तनाला एक मर्यादा आहे. असो, कीर्तनाला एक मर्यादा आहे. रामामध्ये 43 गुण आहे आणि 43 गुणांना युक्त असलेले लोक जेव्हा आले तेव्हा रामाचं मंदिर झालं. राम आमच्या देशाचा आदर्श आहे. राम देशाची अस्मिता आहे. भगवान राम देशाचा स्वाभिमान आहे. भगवान राम देशाचे गौरव आहेत. रामापासूनच भारत आहे. बिना रामाचा भारताची कल्पना केल्या जाऊ शकत नाही. भारत शब्दामध्ये 3 शब्द आहेत. भारत शब्दामध्ये 3 शब्द आहेत. किती शब्द आहेत? 3 शब्द आहेत. त्याच्यातलं फक्त र काढून टाका, काय होतं पहा मग. काढा ना, काय होतं सांगा ना. हा, भात होतं, भात. हा, रामाचं र आहे मावल्या हो भारतात, म्हणून भारत आहे. र काढून टाकत होऊन जाईन भात. आणि भारतामधून जर का र काढलं रामाचं, रामालाच काढून टाकलं तर भात होऊन जाईन. आणि पुरी जी दुनिया आहे ना, आपल्या भारताला भातावानी खाऊन टाकीन, अशी भातावानी. राम आहे म्हणून भारत सावित आहे. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. जब से रामायण पढ़ ली है, एक बात मैंने समझ ली है. जब से रामायण पढ़ ली है, एक बात मैंने समझ ली है. जब से रामायण पढ़ ली है, एक बात मैंने समझ ली है. जब से रामायण पढ़ ली है, एक बात मैंने समझ ली है. सीता वापिस मिले ना, सीता वापिस मिले ना, सीता वापिस मिले ना श्री राम के बिना. अरे लंका जले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, अरे राम जी चले ना हनुमान के बिना. जब से रामायण पढ़ ली है, एक बात मैंने समझ ली है. कौन सी? सीता वापिस मिलना, सीता वापिस मिलना, सीता वापिस मिलना श्री राम के बिना. अरे लंका चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. भागवत कथाही करून दिली तुम्हाला, काही श्लोक सांगू, आणि हे रामकथाही झाली आहे की नाही. एकाच कीर्तनामध्ये तुमचं मी पेमेंट वाचवून टाकलं. मला सांगायचंय काय, माझ्या बोलण्याचा एक विशेष अर्थ आपण लक्षात घ्या. भगवान रामाचं चरित्र हे निर्मल आहे, प्रेमळ आहे. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अति अति मन भावन. पुण्य पुण्य कीर्तन हो सुनी सुनाई, जिय के प्यास बुझत न बुझाई. राम सिया
रामाचं मंदिर झालं हेही धर्माचं पालनच आहे, कृष्णाचं मंदिर होईल तेही धर्माचं पालन ठरणार आहे, आणि भगवान शंकरही त्यांच्या जागेवर जातील हेही धर्माचं पालन आहे. आपण सप्ताह करत आहोत हेही धर्माचं पालन आहे. तुकाराम महाराजांच्या दृष्टीमध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन करत असू धर्माचं पालन आहे, पंढरपूरच्या वारीला जात असू धर्माचं पालन आहे, आई बापाला घराच्या बाहेर काढत असू आणि सासू सासऱ्याला घरात आणत असू धर्माचं पालन. नाही चुकलं आहे ना, सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण ते सासू सासरे आले का बाब्या बिघडतो जरा. काय उपयोग आहे एवढ्या पंक्ती घालून टप्पू माळा घालून पंक्ती देऊन वारकरी होऊन आईबापाच्या डोळ्यातून टपाटपा पाणी आपण आणतो, मग त्या धर्माला काही उपयोगच नाही ना. अरे आई बाप म्हणजे देवता आहेत, आई बापाला न दुखवणं. अरे आपण नरदेवाला आलो आहोत ना, आपल्यामुळे कोणीच रडता कामा नाही, कोणाचं अंतकरण दुखता कामा नाही, आणि तेच म्हणजे खरा धर्म आहे. म्हटले काही उपयोग नाही ते टप्पू टप्पू माळा पाहून लोकांनी. नाही तर काही केलं वाटतं बोल लईच टोपी घातली दुसऱ्याला पाय आमच्यासारख्याला वाटतं. आता एखाद्या वेळेस आम्ही जातो ते नाही म्हणत का चहापेक्षा कॅटलीच गरम. लक्षात आलं का मी काय म्हणतो, चहापेक्षा कॅटलीच गरम. एक जणांनी काय केलं माहिती, कीर्तनात आबाई महाराज असा एक महाराज खतरनाक गाडीत आला 35 लाखाच्या, टाळकरी हापकला अशी बसलेले होते. बरं ठीक आहे मी जेवण करून येतो, थोडं सिगरेट नाही आपलं चहाही पिऊन येतो, आणि बघा तुम्ही काय कसं मग कसं काय असं तसं वगैरे. ठीक आहे बरोबर लोक हापवले म्हणजे महाराज मोठा दिसतोय मग. आणि इकडे आला तो महाराज रामकृष्ण हरीला स्वरातून गेला. बोलण्याचा अर्थ लक्षात आला का, हा खिशात नाही आणा आणि मला बाबूराव म्हणा, एक म्हणा आदमी और 10 म्हणा कपडा. चहापेक्षा कॅटली गरम म्हणतात बोयाला. अरे वा तुला येत नाही कमीत कमी दुसऱ्याला तरी बेसूर करू नको, तुला नाही येत तर कमीत कमी मुकाच पड, शांत राय, रंगाचा बेढंग होऊन जाईल. धर्म म्हणजे काय, अरे बाबा तुम्हाला जसा कळेल तसा समजून घ्या म्हटले धर्म, नाही तर अवघड आहे मग. म्हणजे धर्मही कळत नाही. शंकराचार्यांनी सांगितलं पता भी नाही और बीच में मुंह भी डाल रहे हो, म्हणजे माहितही नाही पुन्हा तोंडही घालेल त्याच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का, धर्म जर का कळाला नाही बरं कळत नाही तर शांत बसायचं. नाहीतर धर्मामध्ये जर का धर्म चुकीचा कळाला आपल्याला, नीट आहे का, धर्म चुकीचा जर का कळाला तर आपल्याला 28 गाड्यामध्ये बसून जावं लागतं, आणि धर्म जर का खरा कळाला तर आपल्याला 7 गाड्यामध्ये बसून जावं लागतं. त्या 28 गाड्या ज्या आहे ना त्याला पापाच्या गाड्या म्हणल्या, ते पापाचं बस स्टँड वेगळं आहे. भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये अध्याय नंबर 26 मध्ये 28 नरककुंड म्हटलंय त्याला. तामिश्र 1, अंधतामिश्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभिपाक 5, कालसूत्र 6, असिपत्रवन 7, सुकरमुख 8, अंधकूप 9, तृणीभोजन 10, सदंश 11, तप्पसुर्मी 12, वज्रकंटक शाल्मली 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमयादन 19, अविची 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, रक्षोगड भोजन 23, शुलप्रोत 24, दंदशुक 25, अवटनिरोधन 26, पर्यावर्तन 27 आणि सुचमुखीम 28. नरककुंड 28. तुम्हाला हे आम्हाला काय सांगून राहिले, मग तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार. म्हणजे कसं सोपं करून सांगू का, हाफ मर्डर जर का केला एखाद्याचा पाय तोडला हात तोडला त्याला हर्सुल जेलला पाठवतात संभाजीनगरला, एक माहिती ते टी पॉईंटला. फुल मर्डर जर का केला फुल मर्डर तर तिकडं ते याला पाठवतात येरवाडा नाशिकला, आणि जर का बॉम्ब स्फोट केला तर तिहारला पाठवतात. तसं कोणतं पाप केलं तर काय, नुसतं धन जमा करून ठेवलं आंदो त्या कद्रीय ब्राह्मणावानी भागवतात, नुसतं जमा करून ठेवलं आणि काही खाल्लं नाही धान बी केलं नाही. अशा माणसाला मेल्यानंतर ते मोंढ्यामध्ये नसते का ते काय म्हणतात त्यांना हमाल, ते हमाल नाही का दाबणीमध्ये सुतळी वावतात, तसं माणसाला टाचून काढतात बाबा, आणि मरत नाही काय माणूस. कशाचं मरतोय, शरीरच मरतय. पंचभूताचा गोंधळ केला से एका ठाईमे 830 भंगाचा नंबर. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहते पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयति मारुत. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 23 श्रीमद भगवत गीता. श्लोक नंबर 23 अध्याय नंबर 2 श्रीमद भगवत गीता. शरीर को कोई शस्त्र काट नहीं सकता, कोई जल भिगो नहीं सकता, कोई आग जला नहीं सकती, कोई वायू सुखा नहीं सकता. 30,000 वर्ष आत्मा अमर आहे. पाप केलं तर पापाचे हंटर या आत्म्याला खावे लागतात, आत्मरूपी शरीराला. पुण्य केलं तर पुण्याचं बस स्टँड वेगळं आहे, त्या पुण्याचं बस स्टँड. निष्कांचन भक्ती केली तर मोक्षाच्या गाडीत बसून जा, विष्णूची भक्ती केली तर वैकुंठाच्या गाडीत बसून जा, शंकराची भक्ती केली तर कैलास लोकामध्ये बसून जा, ब्रह्मदेवाची भक्ती केली तर ब्रह्मलोकामध्ये बसून जा, गणपतीची भक्ती केली तर गणेश लोकाला जा, देवीची भक्ती केली तर मणिद्वीपामध्ये जा. अशा 7 गाड्या आहेत. द चॉईस इज युअर, द वे इज इन युअर हँड. आता सत्य, अरे शिवमहापुराण काय आहे, मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में.
पल छिन्न छिन्न की रह ध्यान तुम्हारी चरणों में, हो रह ध्यान तुम्हारी चरणों में। चाहे अग्नि में मुझे जलना हो, चाहे कांटों पे मुझे चलना हो, चाहे छोड़ के देश निकलना हो, रह ध्यान तुम्हारी चरणों में। हे मेरे भोलेनाथ, मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में। ये विनती है पल छिन छिन की रह ध्यान तुम्हारी चरणों में। विठ्ठल विठ्ठल। आणि मग तो धर्म, या धर्मावरण एवढी ही व्याख्या वाढली। हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। तुकाराम महाराज म्हणतात धर्मरूपी भगवंताचं नामरूपी बीज वाढवण्याकरता, हे काम करण्याकरता आम्ही अवतीर्ण झालो आहोत। आम्ही वेळ प्रसंगी लोकांचे पाय धरू, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू, नाश आयुष्याचा सकाळच्या पाया माझे दंडवत आपलाले चित्त शुद्ध करा। 76 अभंगाचा नंबर। बाबा आयुष्याचा नाश करू नका, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, गंध लावा, देवाचं नाव घ्या। सांगून विनंती करून ऐकलं तर ठीक आहे, पण एखादा भक्त आहे आणि त्या एखाद्या भक्ताला जर का एखादा ढेकण बिघडवत असेल म्हणले, त्या एखाद्या भक्ताला एखादा ढेकण जर का बिघडत असेल, तर भक्ताला जर का अभक्त करायचं काम करत असेल, तर त्या अभक्त माणसाच्या दुर्वृत्तीला मारण्याकरता आम्ही हातामध्ये या ठिकाणी शस्त्र आणि अस्त्र घेऊ आणि तीक्ष्ण प्रहारामध्ये त्याचा प्रतिकार करू। धर्माचं पालन करणं आमचा प्रमुख उद्देश आहे। ते धर्माचं पालन आम्ही असं करू म्हटले, कसं करू त्याची सुरुवात आम्ही हेची करणे काम बीज वाढवावे नाम। देवाच्या नामाचं बीज वाढवू। देवाच्या नामाचं बीज जर का वाढवलं तर तेच धर्माचं पालन होईल, आणि तेच धर्माचं पालन जर का असेल तर पाखंडाचं खंडन होईल। आता हे पाखंडाचं खंडन करताना बऱ्याच अडचणी येतील। काय? आम्ही हातामध्ये माळा घेऊ, विना घेऊन लोकांना समजून सांगू भक्ती करा, पण भक्ती करताना जर का मधात हे दुर्जन लोक जर का दुर्वृत्ती निर्माण करत असतील, अराजकता जर का निर्माण करत असतील, संतांना शांतीचा मार्ग धरावा तुकोबाराय सांगतायत। संतांना जगामध्ये शांती कायम राहावी याकरता हातामध्ये माळ ठेवावी। काय करावं? माळ ठेवावं। मुझे दे दो भजन वाली वो माला। वृंदावन के संत गा रहे हैं। संतांना हातामध्ये माळा ठेवावी, पण माळा ठेवून जर का फायदा होत नसेल तर, म्हणजे माळानं काम होत नाही, तर तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा माळेनं काम होत नाही तर माळ थोडीशी अशी बाजूला लटकून द्यायची आणि मग हातामध्ये भाला घ्यायचा। अलग लक्षात? संताच्या हातातल्या माळेनं जेव्हा जगातली शांती कायम राहत नाही, कोणी शांती ती भंग करू पाहत असेल, तर माळ अशी खुंटीला अडकून द्यायची, मग संतांना हातात भाला घ्यायचा। तीक्ष्ण उत्तरे म्हणाले ना तुकाराम महाराज, तीक्ष्ण उत्तरे। वेळ प्रसंगी एखाद्या धार्मिक माणसाला बिघडत असेल, दुर्जन सज्जनाला बिघडवत असेल, अभक्त भक्ताला बिघडत असेल, आणि आमच्या माळेचा प्रभाव त्याच्यावर पडत नसेल, प्रवचन कीर्तनाचा प्रभाव पडत नसेल, तर वेळ प्रसंगी आम्ही जरी संत आहोत, पण आम्ही त्याला खराब बोलायला किंवा शिव्या द्यायला मागे पुढे पाहणार नाही, तरी ऐकत नसेल तर शस्त्र आणि अस्त्रानं प्रतिकार करायला मागे पुढे पाहणार नाही। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे। मग एक जण तुकाराम महाराज म्हणला, का हो महाराज, संत म्हणजे शांती, संत म्हणजे शांतीच ना। संताचा खरा अर्थ स म्हणजे संस्कारी, अंत म्हणजे तपस्वी, जो तपरत आहे, ज्याच्यामध्ये संस्कार आहे, पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे, असा जो तो संत अशी भाषा कशी करू शकतो शस्त्र अस्त्र तलवाराची? तर सांगितलं जगामध्ये शांती कायम ठेवायची, तर संताला रामदास स्वामींनी सांगितलं होतं 1200 हे केले पाहिजे संतानं, नाही तर पळपुटा संत काही एक झापड मारली खाली पडन, अरे बॉडी गिडी पाहिजे ना। बाबा म्हणजे काय? नॉट अ ढेरी, इट इज कॉल्ड ॲज अ बाबा। ढेरी दिसते का मला? ढेरी आलीच लवकर विकेट नाही पडणार का? एक जण माझ्याकडे आला, म्हणले महाराज मैं बॉडीगार्ड हूँ। म्हणलं बॉडीगार्ड तो कम लग रहा है प्यार, लेकिन ढेरी गार्ड ज्यादा लग रहा है। बाबाचं खरं लक्षण तेच आहे ना, ढेरी नसली पाहिजे ना बाबाला। तर ढेरी आली, बिमारा झाल्या, उठता येईना, बसता येईना, कमरेच हाड मोडलंय, गुडघ्याच्या वाट्या झाल्यात, म्हणजे खराब झाले बाबा। अरे थोडं पळायला पाहिजे। नामदेव महाराजाच्या एकेका भंगामध्ये एक विज्ञान लपलंय। उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकी व्यथा जन्माच्या। पान नंबर 8 अभंग नंबर 1 वारकरी भजनी मालिक नंबर 3 बंकट स्वामी। लवकर उठा, पळा, जॉगिंग करा, म्हणजे पळा म्हणले, पळाले तर काय होईल बाबा, ढेरी ढुरी राहणार नाही, मस्त राहील माणूस आणि चकाचक राहील, जसा आला होता तसाच जाईल म्हटले। उगा बिमारीनं गेला जास्त तर काय उपयोग नाही ना म्हणले बाबा त्याचा। हे लक्षात येतंय का मी काय सांगतोय? म्हणून तीक्ष्ण उत्तरे
हाती घेऊन बाण फिरे. लोक काय म्हणतील? तुकाराम महाराज म्हणले लोकांचं मला काय घेणं नाही. म्हणजे अहो लोक नाव ठेवतील ना तुम्हाला, एवढे मोठे संत आणि मारण्याची भाषा करतायत. तुकाराम महाराज म्हणले ही फुकटची जी गर्दी जमते का, त्याचं मला काही घेणं देणं नाही. किसी संत ने कहा है, किसी संत ने कहा है, अक्सर जहाँ पर ज़्यादा भीड़ होती है, बात की ओर ध्यान देना, अक्सर जहाँ पर ज़्यादा भीड़ होती है, यूट्यूब वाले भैया, अक्सर जहाँ पर ज़रूरत से ज़्यादा भीड़ होती है, अंत में वो लोग भाड़ में ही जाते हैं. आणि तो सिद्धांत तुकाराम महाराजांना अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नाही भीड भाड, 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 नाही भीड सांप्रदायिक भजन होईल. सर्व पुरुष बांधवांचे हात वरती, माऊल्यांनी जागेवरतीच टाळ्या वाजवायच्या. विठोबा